सध्या सगळीकडे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि स्त्री शक्तीचा जागर केला जातोय। पण अशातच पुण्यातनं आणि पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुलींच्या जन्मदराबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मागच्या 4 वर्षांपासून पुण्यामध्ये मुलींचा जन्मदर घटतोय। 2020 साली दर 1000 मुलांच्या मागे 946 इतका मुलींचा हा जन्मदर होता। मात्र गेल्या 4 वर्षांपासून तो कमी झालेला दिसतोय। तो दर 1000 मुलांमागे 910च्या आसपास जवळपास कमी झालाय। एकीकडे शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेल्या पुणे शहरासाठी ही खरं तर धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। सरासरी 950 इतका मुलींचा जन्मदर हा सामाजिक आरोग्यासाठी योग्य समजला जातो, ज्याच्या जवळपास आपण 2020 साली होतो। मात्र गेल्या 4 वर्षांपासून झालेली जी घसरण आहे ही खरं तर गंभीर बाब आहे। त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी नीट या पुणे शहरामध्ये होत नाहीत का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आणि आता पुणे महापालिकेच्या या विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून हा कमी झालेला जो जन्मदर आहे त्यावर कुठेतरी आळा बसू शकेल आणि ते जे प्रमाण आहे जे सामाजिक आरोग्यासाठी योग्य समजलं जातं ते प्रमाण योग्य राखायला सुद्धा मदत होईल। मी कालच माहिती मागितली ती सोमवारच्या माहिती अधिकारात की पुण्यातला मुलींचा जन्मदर कमी झालाय, जास्त झालाय, काय झालंय। आलेली माहिती खूपच धक्कादायक आहे। 2020 मध्ये दर 1000 मुलांमागे 946 मुली एवढा जन्मदर होता। साधारण आयडियल जन्म रेट हा 950च्या आसपास आहे, त्यामुळे तो बऱ्यापैकी आपण अचीव केला होता। पण 2021, 22, 23, 24 या 4ही वर्षामध्ये तो अचानकपणे घसरून 910 ते 908 पर्यंत आलेला आहे, जो अत्यंत धोक्याची मोठी घंटा आहे। ती काय होतंय ह्याचा शोध महापालिकेने घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांचा एक PCPNDT वेगळा सेल आहे ज्याच्यामध्ये गर्भलिंग चाचणी जर कुठे होत असेल तर त्यांच्यावर छापे घालणे, त्यांच्यावर खटले दाखल करणे, अशी सेंटर्स बंद करणे, अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात। हे खरंच आता तेवढ्या ताकदीने घडते का की त्यात कुठं काही ढिलाई आलेली आहे हे बघण्याची आत्ताच वेळ आहे, कारण जर हे प्रमाण आणखीन घसरलं तर ते सामाजिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत धोक्याचं ठरेल। 2 गोष्टी असू शकतात, एक तर महापालिका कमी पडलेली असू शकते किंवा दुसरं अशा प्रकारची इल्लीगल सेंटर्सही मोठ्या प्रमाणावर वाढलेले असू शकतात जे कदाचित महापालिकेला माहिती पण नसेल। पण याचाच अर्थ महापालिकेने त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम जारी केली पाहिजे। नाही, हे दुर्दैव आहे आपलं। म्हणजे आपण बोलतो खूप स्त्री शक्तीच्या जागर, सावित्रीच्या लेखी वगैरे, पण प्रत्यक्षात कृती करायची वेळ येते तेव्हा काय घडतंय हे समोर दिसतंय, जे अत्यंत धक्कादायक आहे।